काय सांगाल, कशासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे? सदरक्षण आहे खरं निग्रह आहे हे ब्रीदवाक्य घेऊन कायदा व सुव्यवस्था रक्षण करणारे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी यांची जर मूलभूत सुविधा पाहिला आपण तर बीड जिल्ह्यातले जे निजामकालीन पोलीस स्टेशन आहेत त्यांची अत्यंत दुरावस्था आहे, ते कालबाह्य झालेले आहेत. गेल्या वर्षी 16 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, त्या बैठकीमध्ये तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली होती की मराठवाड्यातील तब्बल 70 निजामकालीन ज्या कालबाह्य इमारती आहेत त्यांच्यासाठी नवीन बांधण्यात येतील. 1 वर्ष होऊन गेले या घटनेला. आज आम्ही 17 सप्टेंबर रोजी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन करत आहोत, यांना निधी देण्यात यावा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट पाहिली आपण तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः जे पोलीस ठाण्याचे निवासस्थान जे आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहती जे आहेत त्यासाठी 300 कोटी रुपये मंजूर करून त्याची घोषणा केली होती. मात्र बीड जिल्ह्यातल्या केवळ बीड तालुक्यातल्या किंवा बीड शहरातल्या काही ठिकाणी निवासस्थानांचं काम सुरू आहे. अंबेजोगाई असेल, परळी असेल या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वसाहतीचं काम अद्याप सुरू झालेलं नाही. आम्हाला असं म्हणायचं की जर मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून वर्ष होऊन सुद्धा जर अजून काम सुरू होत नसेल तर नेमकं म्हणायचं काय? त्यामुळे आमची अशी मागणी आहे की या पोलीस प्रशासनासाठी निजामकालीन ज्या इमारती ज्या आहेत त्यांना तात्काळ नवीन निधी देण्यात येऊन त्या इमारती बांधण्यात याव्यात. त्याचबरोबर पोलिसांचं कुटुंब ज्या वसाहतीमध्ये राहतं त्यांचंही तातडीने बांधकाम करण्यात येऊन त्यांची सोय करावी, कारण ते सर्वांचं रक्षण करत असताना त्यांचंही रक्षण करणं हे प्रशासनाचं कर्तव्य.